श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ सुरेखा दिलीप कुलकर्णी राहणार हडपसर पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुरेखाताई सांगतात, श्रीराम. वालचंद नगर येथे नोकरीला असताना माझे यजमान 2013 साली निवृत्त झाले. तेथील आमच्या घरी नेहमी 25 तासांचा जप होत असे. नंतर आम्ही बारामती येथे स्वतःच्या घरात राहायला आलो. तेव्हापासून आजतागायत श्री महाराज आमच्याकडून दर गुरुवारी संध्याकाळी 5:30 ते 6:30 अशी उपासना करून घेतात. तसेच दर पौर्णिमेला देखील श्री महाराजांची काकड आरती करण्याचे भाग्य आम्हाला लाभते. असेच एका गुरुवारी आमच्याकडे आमच्या ओळखीचे 2 साधक आले होते. आरती झाल्यानंतर आम्ही श्री महाराजांचे धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार हे पद म्हणत असतो. नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ते पद म्हटल्यानंतर सहज मी त्या 2 साधकांना म्हणाले, माझ्या माहेरकडील देखील सर्वजण श्री महाराजांचे अनुग्रहित असल्यामुळे माझा भाऊ हे पद अतिशय सुंदर म्हणत असे. त्यावर त्यांनी, सध्या आपला भाऊ कुठे असतो असे विचारता तो श्रीचरणी विलीन झालेला असल्याने मला अतिशय वाईट वाटले व मी त्यांना तसे सांगितले. सध्या मला आई वडील भाऊ कोणीही नसून श्री महाराजच माझे सर्वस्व आहेत असे मी त्यांना म्हणाले. त्यानंतर 2 दिवसांनी आमच्या ओळखीच्या पर्वते सरांच्या घरी नामजप होता. त्यांच्या आमंत्रणावरून आम्ही त्यांच्या घरी गेलो असता सध्या माझे वय 70 असल्यामुळे मी गादीवर बसून जप करू लागले. इतक्यात साधारण माझ्या आईच्या वयाच्या एक आजी अकस्मात तेथे आल्या व त्यांनी माझ्या डोक्यावरून व पाठीवरून हात फिरवून त्या म्हणाल्या, माझे लक्ष आहे तुझ्यावर. पर्वते सरांव्यतिरिक्त तेथे उपस्थित असलेल्या इतर कोणीही आमच्या ओळखीचे नसल्याने मला या गोष्टीचे थोडे आश्चर्य वाटले. म्हणून माझा जप पूर्ण झाल्यावर व प्रसाद घेतल्यानंतर मी पर्वते सरांना त्या आजींविषयी विचारले असता सर म्हणाले, आपण म्हणता तशा वर्णनाच्या आपल्या इथे येणाऱ्या कोणीही आजी नाहीत. म्हणून आम्ही सर्वांनी इतरत्र देखील आजी कुठे दिसतात का याचा शोध घेतला असता आजी कुठेच दिसल्या नाहीत व माझी खात्री झाली की श्री महाराजच माझे सर्वस्व आहेत. अशी माझी दृढ भावना असल्यामुळे प्रत्यक्ष माझी गुरुमाऊलीच माझ्यावर वात्सल्य प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आजींचे रूप घेऊन आली होती. श्रींच्या या कृपेने मला गहिवरून आले. नेत्रात आनंदाश्रू उभे राहिले व कंठ दाटून आला. आणखी काय सांगू. श्रीराम समर्थ. साधकजन हो, सुरेखा ताईंचे श्री महाराजांवर व त्यांनी दिलेल्या व त्यांचे प्राण असलेल्या नामावर अतोनात प्रेम असल्यामुळेच त्यांच्या घरी सतत नामजप यज्ञ सुरू असतो. ताईंचे आई बाबा व त्यानंतर बंधुराज श्रीचरणी विलीन झाल्यानंतर दृश्य जग व त्यातील वस्तू व व्यक्ती या अशाश्वत असून शाश्वत फक्त ईश्वर आहे अशी ताईंच्या मनाची पक्की खात्री झाली व त्या श्रीचरणी मनाने विसावल्या. आता आपल्याला श्री महाराजांशिवाय कोणीही नाही. तेच आपले मायबाप, तेच आपले बहीण भाऊ आणि तेच आपले सर्वस्व अशी त्यांच्या मनाची स्थिती झाली व त्यांच्या याच भावनेची निष्ठेची परिणती म्हणून श्री महाराज स्वतः एका आजींचे रूप घेऊन आले व त्यांनी ताईंच्या मस्तकावर आपला अमृतहस्त ठेवला व त्यांचे ताईंवर पूर्ण लक्ष असून त्यांनी ताईंचा अंगीकार केला असून ताईंच्या जीवनाची सर्व जबाबदारी घेतली असल्याचेच दाखवून दिले. ताईंसारख्या साधकांच्या याच दिव्य अंतरस्थितीचे अतिशय सुंदर व समर्पक वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात,
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरील पैल पारू भव नदीचा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयीरा सज्जन, कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. असो. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.